हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पांडुरंग गारू मन पांडुरंग गारू मन
संपावी माया संसाराची ठेविल्यानंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविल्यानंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह शिराळा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सकाळी काकडा भजन हरिपाठ गाथा भजन आणि संध्याकाळी कीर्तन सेवा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून सर्वश्रेष्ठ भगवंताला आवडणारी भक्ती सांगतात. महाराज जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी सर्वांचे आराध्य दैवत आपले छत्रपती राजे आणि यांचे धर्मगुरु म्हणजेच जगद्गुरु तुकोबराय. या तुकोबरायांनी भगवंताला आवडणारी सर्वश्रेष्ठ अशी आवड असलेली भक्ती या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. कोणत्या प्रकारची भक्ती करायची सांगत असताना एक साधक तुकोबरायाकडे गेला आणि सांगितलं, महाराज अहो तुम्ही सांगता ही सर्वश्रेष्ठ आवडणारी भक्ती करा, पण मला सांगा कोणती म्हणून मी भक्ती करू. तुम्ही हे जी थोर भक्ती आवडते देवा सांगितली, पण भक्ती करण्यासाठी माझं मन त्या ईश्वराकडे लागण्यासाठी मला सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी मनुष्य आयुष्यभर झगडत असतो. तो म्हणजे फक्त 2 अक्षरी शब्दासाठी आणि ते म्हणजे सुख. तुकाराम महाराजाला तो साधक म्हणतो, महाराज अहो तुमचा अवतारच कशासाठी आहे. वाढवाया सुख भक्तिभाव धर्म 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 कुळाचार भेटो कुळाचार नाम भेटो वाढवाया सुख भक्तिभाव धर्म वाढवाया सुख भक्तिभाव धर्म वाढवाया सुख भक्तिभाव धर्म वाढवाया सुख भक्तिभाव
तुमचा अवतार हा कशासाठी आहे? वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. साधकानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मला सुखाची प्राप्ती करून जर देणार असाल तर मी या भक्ती करण्याच्या वाटेनं मी जातो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा भक्ती करणं काय एवढं सोपं आहे का? ज्ञान भक्ती वैराग्य वाढवावं लागतं. ह्या भक्तीची त्रिकुटी आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे आणि ह्या त्रिकुटीमधून तिन्ही साधनांना देव आपलासा करता येतो. ज्ञानानं करता येतो, भक्तीनं करता येतो, वैराग्यानं करता येतो. पण भगवंत आपलासा करायचा म्हणलं तर आपल्याला भगवंताची आवड लक्षात घ्यायला पाहिजे. अहो तुम्हा आम्हाला आपलंसं करायचं म्हणलं तर आपल्याला एकूण एकाची आवड लक्षात घ्यावी लागते का नाही? हा, एकाच त्याला जर म्हणलं बाबा तुम्ही माझ्याशी म्हणजे आता मैत्रिणीकडे गेलं आणि तिला म्हणलं बाई तुला काय आवडतं ग? तिने म्हणली माझा पुरणपोळी आवडती, ये मग मी उद्याच्याला तुला जेवायला पुरणपोळी करते. तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि आपली आवड तिची आपण जाणल्यामुळं आपल्याला तिच्यासोबत मैत्री करायला किंवा तिच्यासोबत संवाद साधायला ही आवड महत्वाची. या भगवंतानं तुकोबरायानं भगवंताची आवड सांगण्यासाठी एक दृष्टांत दिला. अहो म्हणले पहिल्या बायकांना शेण साई आणि जावाई हे आवडत होतं. आता शेणाचा प्रश्नच राहिला नाही, सगळीकडं परीक्षा झालेले आहेत, त्यामुळं आता शेणाचा काही प्रश्न राहिला नाही. एका महिलेला सांगितलं की तुझा उद्याच्याला जावाई येणार आहे. जावाई बी असा बाद करून येतो काय ते. जावाई येणार आहे म्हणल्यानंतर त्या महिलेच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि तिनं सकाळी पहाटच लवकर उठली, गंगूबाईकडे गेली. गंगूबाईला सांगितलं, गंगूबाई तुमच्या म्हशीचं मस्त मला 2-3 लिटर दूध द्या. 3-4 लिटर त्या गंगूबाईकडून दूध आणलं, ते आठवलं, त्याचा खवा केला आणि खव्यापासून जावयाला आवडणारे मस्त गुलाबजामुन केले, पेढे केले, बासुंदी केली, काजू बदाम टाकून सुंदर अशी बासुंदी केली, पेढे केले, गुलाबजामुन केले. जावई येणार आता, वाट पाहत बसले. 10 वाजले, 11 वाजले, कसे तरी जावई बापू आले. अहो जावई बापू किती वेळ लावला तुम्ही? सकाळीच येणार, मी पहाटेपासून सगळी ह्याची सायास करून तुमच्यासाठी जामुन केले, पेढे केले, बासुंदी केली. जावयाला जेवायला ताट वाढला आणि समोर आणून ठेवलं. जावयानं सांगितलं, सासूबाई तुमच्या मुलीचा आणि तुमचा संवाद तर दररोज होतोय, एक दिवस सुद्धा जात नाही फोनवर बोलल्याशिवाय. तिने सांगितलं, हो बरोबर आहे, आम्ही 2 टाइम बोलतो. काय बोलतो एवढा मग? म्हणले काही नाही, काय चाललं काय नाही, काय केली भाजी काय नाही, ह्याच्यावरच सगळा दिवस जातो. म्हणले सकाळी काय केली भाजी आणि संध्याकाळी काय केली भाजी, दुसरा विषय काही नसतो म्हणले बोलायला. मग तुमच्या लेकीला तुम्ही दररोज बोलतात, तुमच्या लेकीनं सांगितलं नाही का मला डायबिटीज आहे म्हणून? मला डायबिटीज आहे आणि तुम्ही माझ्यासाठी गुलाबजामुन, पेढे, बासुंदी एवढी तुम्ही बनवून ठेवली. मला सांगा तुम्ही, त्या जावयाला त्या सासूबाईनं सांगितलं, महाराज अहो तसं करू नका, थोडं तरी खावा. मी पहाटे 4 वाजल्यापासून आटापिटा करून हे सगळं केलंय. पण जावयाची आवड लक्षात घेतली का हो? आवड लक्षात घेतली नाही. जावयाला ते आवडणारच नाही. खातोय तर उद्या झटका येऊन गोविंदा येणं म्हणून तेवढं गोड जर खाल्लं तर राम नाम सत्य. म्हणून एखाद्याला आपलंसं करायचं असेल तर आपल्याला त्याची आवड लक्षात घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून भगवंताची आवड काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. विठाला तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं की आपल्याला समोरच्याची आवड लक्षात घ्यावी लागल. मग काय सांगितलं या अभंगातून? हेची थोर भक्ती आवडते देवा. मग देवाचं असं म्हणणं आहे का महाराजांचं की मला तुम्ही दुसरी केलेली भक्ती आवडत नाही?
कारण एका गावामध्ये काय झालं, समजा आजच्या लातूरमध्येच समजा, एका पत्रकारानं छापलं, आज ते राजकारणी लोक मूर्ख आहेत. दुसऱ्या दिवशी सगळ्या त्या राजकारणी लोकांनी येऊन त्या पत्रकाराला बेदम बडवलं. दुसऱ्या दिवशी त्यानं छापलं, आज ते राजकारणी लोक शहाणे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अर्धे म्हणजे त्याला छापण्यामध्ये काय, फक्त ह्यांचं समाधान. तसं तुकाराम महाराजाला सांगायचंय का की हीच भक्ती आवडते आणि ही नाही, असं नाही. त्यांना सांगायचंय की मला कोणती भक्ती आवडती. तुम्ही ह्या भक्तीच्या वाटेवर जात असताना तुकाराम महाराजांनी आपल्याला अशा ह्या वाटा सोप्या करून दिलेल्या आहेत. कशा, मोडून या वाटा सूक्ष्म केला राजभार चाले राजभार चाले तुकोबाराय म्हणतात, बाबा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ह्या वाटा सोप्या जातात. ह्या वाटांनी तुम्हाला जाता येतं. पण आपल्याला ह्या 3 गोष्टी भगवंताला अर्पण करायच्या म्हणलं तर पराकष्टाच्या वाटतात, अवघड वाटतात. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचं म्हणलं तर अवघड वाटतंय, भक्ती करायचं म्हणलं तर अवघड वाटतंय, आणि वैराग्य तर पुसूच नका. एक नवरा बायको होते, नवीन लग्न झालेलं, आणि त्या नवरदेवानं बायकोला म्हणायचं, हे बघ माझ्या म्हणण्यानुसार तू वागायचं, आणि तू जर नाही वागली तर मी घर सोडून निघून जाईल. त्या बिचारीचं आपलं 1996चं लग्न नवीन झालेलं, आताच्या पुरी भेट नाहीत, सोडून द्या. आमच्या काळातलं तवाचं 16-17 वर्षाच्या टायमाला लग्न झालेलं, नवऱ्यानं म्हणायचं मी निघून जाईल. बिचारीचं लग्न झालेलं, नवरी तिला वाटायचं काय करावं, ह्यांना काही चुकलं तर हे सोडून जातील. सकाळी भाजी केली, स्वयंपाक केला, ए भाजीमध्ये मीठ जास्त झालं, तू व्यवस्थित कर नाही तर मी घर सोडून निघून जाईल. संध्याकाळी स्वयंपाक केला, संध्याकाळी भाजी केली, ए भाजीमध्ये मीठ कमी झालं, व्यवस्थित कर नाही तर मी घर सोडून निघून जाईल. बिचारानं 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना, 2, 3, 4, 5 महिने, 6 महिने झाले. त्या पोरीच्या डोक्याला एवढं टेन्शन यायला लागलं, ही प्रत्येक वेळेस मला असंच म्हणते असंच म्हणते. शेजारी एक आजीबाई होती, आणि त्या आजीबाईनं सांगितलं, का ग सगुना, लग्न झालं तसं मी तुला पाहते, लग्नाच्या वेळेस चांगली गोलू मोलू होतीस, आणि आता लग्न झालं तसं 6 महिने झालं तू निवळ अशी शिडशिडी वाळून का चाललीस, तुला काही नवरा जाच करतो का, सासू सासरे जाच करतात का. तिनं सांगितलं, नाही हो बाई, मला सासू सासरे चांगलं सांभाळतात, मला सासू सासरे जाच करीत नाहीत, मालक बी चांगलं सांभाळतात. मग तुला काय टेन्शन आहे, तुला जेवाय देत नाहीत का. नाही हो, माझ्याच मनावर आहे, काहीही खा ठेवा जाऊ द्या. मग काय झालं, तू एवढी रोड का होतेस. तिनं सांगितलं, अहो माझे मालक मला सतत एकच वाक्य वापरतात, तू चांगली जर भाजी नाही केली, चांगलं जर माझ्या मनासारखं नाही वागली तर मी घर सोडून निघून जाईल. त्या आजीबाईनं म्हणली, एवढ्याशा शब्दासाठी म्हणली तू एवढं टेन्शन घेतलीस, 6 महिन्यामध्ये जरा 10 किलो उतरलीस की म्हणली. अयो अगं म्हणली, मी एक तुला कानमंत्र सांगते. म्हणले, काय हो आजी, सांगा बरं. एकच करायचं म्हणली, उद्या जर त्यानं म्हणलं ना मी घर सोडून जाईल, तू म्हणायचं म्हणली जा. अहो आजीबाई, त्यानं खरंच गेला तर मी काय करू पुन्हा.
तुला काय करायचंय, तुला माझं ऐकायचंय का नाही? ऐकायचंय. जा म्हणली की तिनं दुसऱ्या दिवशी आधार पोहोचल्यानंतर जरा माणूस धट्ट होतोय. दुसऱ्या दिवशी तिनं मालकाला म्हणले, भाजी खरड झाली, मी घर सोडून चाललो. मधून आवाज वाढला, जा म्हणले जायचं तर. म्हणल्याबरोबर हा धरलं बाबा. 6 महिने झालं हिच्या तोंडून शब्द निघत नव्हता आणि आज ही मला एवढ्या ठेक्यानं जा म्हणते. कुठून करंट लागला असावा मनामध्ये विचार आला. मोबाईलवरून तर लागला नसेल ना, कारण आजकाल मोबाईलवरून बरेच करंट लागतात आणि बऱ्याच लेकीचे संसार मोबाईलमुळं मोडले जातात. तिला जा म्हणल्यानंतर आता ह्यानं जातो म्हणलेला आहे, ह्याला जाणं भाग आहे. बिचारा आपला घरातून उठला, जेवण केलं नाही, काही नाही, राग उठला, शेतात जाऊन बसला. शेतात जाऊन बसल्यानंतर त्याला वाटलं आता येईल मागून भाकरी घेऊन, भाजी घेऊन शेतामध्ये. तर 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, तरी काही बायकोचा यायचा पत्ता नाही. दिवस मावळायला लागला. दिवसभर आपली म्हैस सोडली होती, ती म्हैस खाल्ली, चरली. आता म्हणला चला, बायको काय आपल्याला बोलवायला येत नाही, ह्या म्हशीलाच आपण गावाकडं हाणावं. आणि त्या म्हशीच्या शेपटाला धरलं आणि शेपटाला धरून हा काय म्हणतोय, आग आग म्हशी मला कुठं नेशी, आग आग म्हशी मला कुठं नेशी. बायकोनं बघितलं, आमचं सोंग दिसायला म्हणली, म्हैस तीन महाग यायलेलं. अगं म्हणलं मला यायचं नव्हतं, पण ह्या म्हशीमुळं मला यावं लागलं. मला म्हणजे आपलं वैराग्य कसं आहे, त्याच्या पाठीमागं म्हशीच्या पाठीमागं आल्यासारखं. सकाळी गेलं तरी संध्याकाळी शिवाय आपल्याला माघारी परत यावं लागतं. तसं वैराग्य सुद्धा आपल्याला भगवंताला अर्पण करणं म्हणजे पराकष्टेची बाब आहे. विठ्ठला असं आपलं ज्ञान ग्रहण करावं म्हणलं तर आपल्याकडं अवघड जातं. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती, भक्तीची प्राप्ती. भक्ती करावं म्हणलं तर आपण काय भक्ती करत नाही का? आपण भक्तीच करतो ना. पण डोळसपणाने केलेली भक्ती आणि अंधश्रद्धेने केलेली भक्ती याच्यामध्ये फरक असतो. आपण करतोय देवाला जर गेलो का 10 रुपयाचे पेढे घेतोय. आज आपल्या गुरुबा काकाची वारी होती. मला वाटलं होतं कथा संपल्या जाऊन यावं, पण म्हणलं खूप दगदग होईल म्हणून आणखी बसली. गुरुबा काकाला जातोय, 10-20 रुपयाचे पेढे घेतोय आणि तिथं थोडासा मोडायचा, ठेवायचा, इकडे यायचा, विठ्ठल रुक्मिणीच्या नाका तोंडात का जाईना, पण ते चिटकवायची मिट्टी. भक्ती आहे आपली, पण कुठं चालले देवाला? कसं आपण काय दाखवतोय, कसं करतोय? कोणतं त्याच्या नाकात चाललंय का, डोळ्यात चाललंय का, तोंडात? आपल्याला नुसतं कुंकू लावणारा डोळ्यात गेलं तर दिवसभर डोळे आग पडतात का नाही? देवाचे भगवंताचे पडणार नाहीत का? ही अंधश्रद्धेने केलेली भक्ती. म्हणून डोळसपणे भक्ती करायची, भगवंताला आवडणारी भक्ती करायची. एक महाराज कबीरदासाकडे गेला आणि कबीरदासाला सांगितलं, महाराज अहो मला थोडासा वेळ आहे, तुम्ही मला काहीतरी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, भगवंताकडं जाण्यासाठी काहीतरी मला उपाय सुचवा. माझी गाडी बंद पडली, मला लगेच जायचंय, तो मेकॅनिकल नेट करतोय. कबीरदासजी आपलं मस्तपैकी मिरच्याच्या वाफेमधले मिरच्याचे रोप काढून लावित होते. त्यांनी सांगितलं, बाबा अरे भगवंताकडे तुला जायचंय,
तर सोपे म्हणले, सिर्फ इधर से उकडना और उधर लगाना. फक्त मन आपलं त्या मिरच्यासारखं वाफ्यातलं काढायचं आणि इकडं भुंडावर लावायचं. भुंडच म्हणतात ना, भुंडावर लावायचं. तसं ह्या संसारातलं मन काढायचं आणि हे मन ईश्वरावर लावायचं. एवढंच ह्या कबीरदासाने त्यांना सांगितलं. सोप्यात सोपं साधन सांगितलं. मन काढणं एवढं शक्य आहे का हो? संसारातलं मन निघतंय का आपल्या? हा, किती हा मनाला संसार चिटकून राहिलेला आहे. मन जर देवाकडे लावायचं असेल तर देवाला म्हणावं लागल, देवा माझे मन लागू तुझे पायी. मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी. आ देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी. व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने आ देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी. पडोने संसार व्यसनी पडोने पडोने संसार व्यसनी पडोने आ देवा, माझे मन लागो तुझे पायी देवा, माझे मन लागो तुझे पायी. भगवंता कडं देवाचं आपलं मन जर लावायचं असेल तर ह्या संसारामध्ये पडून जमणार नाही. एका राजाची कन्या 5 वर्षाची बालिका, तिचा विवाह ठरवण्यात आला. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि हा शबरी मातेचा विवाह ठरवण्यात आला. उद्या सकाळी लग्नाची तारीख. संध्याकाळी वडिलांना मोठीची मोठी बकऱ्याची दावण बांधली आणि बांधल्यानंतर हिने विचारलं, बाबा अहो कालपर्यंत एवढे बकरे नव्हते आणि आता ही एवढी दावण कशासाठी, एवढी बकरे कशासाठी आणलीत? उद्या तर माझं लग्न आहे. त्यांनी सांगितलं, बाळा अगं हे तुझ्याच लग्नाच मेजवानी हा पाहुण्या रावळ्याला देण्यासाठी ही सगळे बकरे आणले. आणि बाबा माझ्या लग्नासाठी तुम्ही एवढे बकरे मारणार? नाही मेजवानी दिली तर? तुला काय माहिती बाळा, लोक नावं ठेवतील, ह्याच्याच्यानं काही सर्वराज झाली नाही असं म्हणतील. शबरी मातेच्या मनावर परिणाम झाला. माझ्या लग्नासाठी जर एवढी दावण मरणार असेल, एवढ्या पशूंची हत्या जर होणार असेल तर मला लग्नच करायचं नको. पहाटच आपलं घर सोडलं आणि शबरी माता वनामध्ये निघून गेल्या. कुणाच्या नजरेला पडू नये म्हणून मातंग ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर झाडावर बसायच्या. त्यांनी सकाळी स्नानाला जायच्या आधी रस्ता झाडून काढायचा, स्वच्छ करायचा, पुन्हा झाडावर जाऊन बसायचं. अशी पाना फुलानं त्यांची सगळी वाट व्यवस्थित करून द्यायची. अशी भक्ती ह्या शबरी मातेनं मातंग ऋषीची केली. किती वर्ष? 5 वर्षाची असताना गेलेली. पण आता वय किती झालं? 80 वर्षाचं वय झालं. आता वयामानानं झाडावर पटपट चढता येईना. एक दिवस थोडासा वर चढायला उशीर झाला. तेवढ्यामध्ये मातंग ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं, हो कोण तुम्ही? महाराज माझं नाव शबरी, मी वयाच्या 5 वर्षापासून तुमच्या इथं झाडावर राहते, तुमची सेवा करते. अगं
वेडीस का एवढं आयुष्य तू सेवा केलीस? हो महाराज. का? माझ्या लग्नामध्ये अशी अशी पशुची दावण देणार होते आणि त्यासाठी माझ्या एकट्या जीवासाठी सगळ्याचे जीव घेणं मला पटत नव्हतं. या सर्व भूतेषु संतुष्टायेन केनवा सर्व इंद्रिय उपशांतेषु तुष्यतेषु जनार्दन. महाराज, सर्व प्राणी मात्रावर दया करायची हे तुम्हीच सांगता. मातंग ऋषीला आनंद झाला. त्यांनी सांगितलं, बाई तू एवढी सेवा केलीस, पण तुझी सेवा केलेली व्यर्थ जाणार नाही. तुझ्या सेवेला पाहून प्रभू राम येऊन तुला भेट देतील. त्यांच्या शब्दावर, संतांच्या बोलण्यावर शबरी मातेनं विश्वास ठेवला आणि एक दिवस प्रभू रामचंद्र त्यांच्या कुटियामध्ये आलेले आहेत. आ तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, हे तुझी सेवा करीन मनोभावे, भावे भावे तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन मोहन रमले, हो माझे मन गोविंदू रंगले, हो तुझी सेवा करीन मनोभावे, हो तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंद रंगले, माझे मने गोविंद रंगले, गोविंद सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे. शबरी मातेनं भगवंताची वाट पाहिजे आणि म्हणायचं, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदन. भगवान आलेले आहेत आणि भगवान आल्यानंतर दररोज शबरी मातेनं बोरं आणायची, चिमणीच्या दातानं टोकरून बघायची आणि वाट पाहायची, माझा भगवान आला की मी त्याला देईल. कोणत्या कंपनीचं शबरी मातेनं ब्रश केलेलं होतं? कुठली टूथपेस्ट वापरली होती? कोलगेट की पेप्सोडेंट का मिसवाक? बिचारीनं, पण तिच्याकडे काय होता? भाव होता, प्रेम होतं, आवड होती. आणि हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हे तोर भक्ते आवडती देवा, हे थोर भक्ते आवडती देवा, हे तोर भक्ते आवडती देवा, हे थोर भक्ते आवडती देवा, येची थोर भक्ती आवडती देवा,
ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान संकल्पावे माया संसार. ह्या मायामध्ये ह्या संसारातली माया कशी संकल्पावी हो? एवढा मोठा संसार आहे आपला, एवढा सोडून जायचं म्हणलेस माणसाला दुःख वाटतं ना. आता 7 दिवस तिथं कथा झाल्यानंतर मला सुद्धा जायचं दुःख वाटतंय, नको वाटतंय, छान वाटतंय असंच. मग 7 दिवसामधल्या सप्त्यामधून जर आपल्याला जाताना दुःख वाटतंय तर एवढा संसार सोडून जाताना मग दुःख वाटणार नाही का? पण महाराज काय सांगतात, ह्या संसारावर तुम्ही किती प्रेम करता त्याच्यामधलं थोडंसं प्रेम तुम्ही भगवंतावर करा. आपल्या घरामध्ये 50 किलो तांदळाचा कट्टा असू द्या, भलाई ती राशनचा असू द्या, अगं दुकानमधला 10 किलो 20 किलो तांदूळ तर प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ना. मग आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि सत्यनारायण करायचं असल्यानंतर आपण सगळं पूजेचं साहित्य समोर घेतो. भटजी बुवा बसलेले असतात सगळ्या. तसं तर आपण पूजेचं म्हणलं की दुकानदाराला सांगतोय, बाबा पूजेची सुपारी दे. चांगली नको, देवाला नको वाटते चांगलं, डायबिटीज आहे त्यांना चांगल्या सगळं सुपाऱ्याचा. लाल वकट्याची त्या कुरतडून मध्ये गेलेल्या भुंगेनं खाल्लेल्या सगळ्या असल्या सुपाऱ्या आपण देवाला आणतोय. अरे जगाचा बाप ज्याच्याकडे ज्यानं सगळं विश्व निर्माण केलंय त्याला देताना आपण कानकुचरपणा करतोय. पण पूजेचं साहित्य आणताना म्हणतोय देवासाठी पाहिजे हो. कपडा द्या देवासाठी पाहिजे, स्वतःला घेताना लिननचा द्या, सिल्कचा द्या, आणि देवासाठी म्हणलं की कॉटनचा झिरझिर 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 5 रुपयाचं ब्लाऊज पीस ते सत्यनारायणाच्या पूजेला. सत्यनारायणाच्या पूजेला सुपाऱ्या मांडल्या, पानं मांडल्या, खाली गाठी सुपारी सगळं वाटलं, कळस मांडला, नारळ मांडला. भटजी बुवा बसले. भटजी बुवा बसले आणि भटजी बुवाने सांगितलं, महाराज दिवसभर वरवून फिरता इथं बसा. मालकीनबाईला बोलावलं, पलीकडून बसवलं. मालकीनबाई हात लावा म्हणले ह्यांच्या हाताला, आणि त्या ब्राह्मणाने त्या मालकाचा हात असा धरला आणि त्याच्यावर 2-4 तांदूळ हातावर ठेवले. संकल्प सोडायचा म्हणले. मम आत्मनो श्रुती स्मृती प्रणक्त फल प्रथम अहम करिष्ये. द्या म्हणले सोडून. आपल्या घरामध्ये 25 किलो 10 किलो 50 किलो काय असतील ते असतील तांदूळ. आपण संकल्प सोडायला किती घेतले हो? एवढे चिमुटभर छोटेसे हातावर. मग एकदा संकल्प सोडल्यानंतर पुन्हा ते तांदूळ गोळा करून घेताव का पुन्हा भातात टाकताव का आपण? नाही ना. मग संकल्पावी माया संसाराची. तसं तुमचं 25 किलो तांदळाचं पोतं जसं घरात आहे तसा अख्खा संसार 25 किलो तांदळासारखा राहू द्या. पण ते 220 तांदूळ तुम्ही संकल्प सोडलाय ना, तेवढंच छोटंसं प्रेम हे माझ्या भगवंतावर लावा. यालाच महाराज म्हणतात संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मग आता तुम्हाला वाटेल काय भगवंतानं ठेवलंय तसंच राहायचं, कर्म करायचंच नाही, काम करायचंच नाही, असं जमतंय का? पोट भागल का आपलं? उद्याच्याला ठरवलं आज उठायचंच नाही का? भगवंतानं असंच ठेवलंय. पण कर्म करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामधला प्रधान होता. काही झालं की त्यानं म्हणायचं जे केलं ते देवानं छान केलं, बरं केलं, असंच ठेवलंय ना, असंच ठेवावं भगवंतानं. बघता बघता ह्या राजाला एक दिवस सारखं ह्यानं काहीही झालं की म्हणायचं वा 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 छान झालं, भगवंतानं केलं ते छान केलं. एका दिवशी काय झालं, ह्या राजाचं बोट कापलं गेलं. शेप चिरत असताना बोट कापलं गेलं. बोट कापल्यानंतर ह्या प्रधानाच्या तोंडातून अजाणतेपणे निघून गेलं वा 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 छान झालं, जे झालं ते चांगलं झालं, जे केलं ते देवानं बरं केलं असं वाटलं. राजाला राग आला, अरे माझं बोट कापलं आणि माझा एवढा प्रधान जवळचा आणि मला म्हणतोय की जे झालं ते चांगलं झालं, जे झालं ते चांगलं झालं, असं कसं? म्हणून त्याला बंदीखान्यामध्ये टाकलं. राजा शिकारीला निघून गेला. शिकारीला गेलेला असताना काही लोकांनी आदिवासींनी त्या राजाला पकडलं आणि पकडून म्हणले ह्यांना नरबळी द्यायचं. नरबळी द्यायचं म्हणल्यानंतर तिथं नेलं, नाहूमाकू घातलं.
सुगंधी तेल लावलं, सगळं लावलं, राजा घाबरून गेला. आता आपलं संपलं म्हणले. दररोज आपल्यासोबत प्रधान असतोय, आज आपल्यासोबत प्रधान नाही. आपणच त्याला बंदीखान्यात टाकलं म्हणले. काय मला वाईट दुर्बुद्धी सुचली म्हणले आणि मी असं केलं. शेवटी सगळं झालं, फुलाची हार राजाच्या गळ्यामध्ये घातला. आता तलवार चलवणार तेवढ्यामध्ये म्हणले, अरे ही कुठं तुटलेलं फुकलेलं आहे का बघा म्हणले. कारण देवाला तुटलेली वस्तू चालत नाही म्हणून. आणि आपण भंगलेलं तुटलेलं कसलंही येडा वाकडा भगवंताला अर्पण करतो. म्हणले अहो म्हणले महाराज ह्याच्या थोडा बोटाचा तुकडा निघालेला आहे, बोट कट झालेले म्हणले. अरे अरे म्हणले चालत नाही म्हणले. मग जाऊ द्या म्हणले सोडून. आणि तेव्हा त्याला वाटलं बाबा खरंच ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे झालं ते चांगलं झालं. आनंदाच्या भरामध्ये हा राजवाड्यामध्ये आला. आल्यानंतर ह्या प्रधानाला सोडलं. तरीही प्रधानजी म्हणतो सोडलं का मला हो. मग त्यांनी हकीकत सांगितली. तसं नाही बाबा, जे झालं ते चांगलं झालं. अरे म्हणले काय चांगलं झालं, माझा जीव गेला असता. म्हणले राजेसाहेब तुमचं तरी बोट तुटलेलं होतं, सोडून द्या, पण ह्या पट्ट्याचं काहीच तुटलेलं नव्हतं म्हणले. आणि मी दररोज तुमच्या सोबत येतोय. आज माझंही कत्तल होती म्हणले तिथं, पण भगवंतानं कसं ठेवलंय त्या परिस्थितीत आहेस त्या स्थितीत समाधान मानायचं. म्हणून ठेविले आनंदे तैसे. ठेविले अनंते तैसेची
चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असायला पाहिजे. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. तुम्ही म्हणताल हे नवीन लग्न झालेलं जोडपं कसं काय यायलंय सारखं. काय करा आमच्या सारख्याला जे येत आहे तेच सांगावं लागतंय. नवीन लग्न झाल्याबरोबर बिचारा आपला ड्युटीला जायला निघाला आणि निघाल्यानंतर मालकीनीनं डब्बा करून दिला. डब्बा करून दिल्यानंतर यानं प्रेमानं विचारलं, अगं डब्यामध्ये काय भाजी दिलीस. तिनं सांगितलं, हो मला जी येतंय तीच दिलंय. माझ्यासारखीच असेल बिचारी. तिनं दिलं तर पिठलं करून. ठीक आहे म्हणला, चला पिठलं. संध्याकाळी आला, अगं काय भाजी केलीस. बेसन भाकरी. चला म्हणलं जाऊ द्या, सकाळी पिठलं खाल्लं आता बेसन भाकरी खाऊ. दुसऱ्या दिवशी उजाडला, तुम्ही बी सांगा की काय काय म्हणतात त्याला. ती मी सांगायचं सगळं. दुसऱ्या दिवशी म्हणला, काय केलं सांगा बरं जरा. झुणका भाकर. झुणका भाकर. तिसऱ्या दिवशी म्हणला, काय केलं सांगा एखादं. भाकर झुणका. जाऊ दे आता असंच झुणका भाकर भाकर झुणका पिठलं भाकर भाकर पिठलं. कुठवर एक महिनाभर. सांगा बिचाराने काय म्हणावं लागल. चित्ती असू द्यावे समाधान. कारण पदरात पडलं आणि गोड मारलं. तसं आम्ही आपलं हा एक नवरा बायको झुणका भाकर पिठला भाकर. चित्ती असू द्यावे समाधान. आणि जर समाधान नाही ठेवलं तर काय होतं. नाही जर ठेवलं तर आपण आता दररोज जर त्या बायकोला दुसरा स्वयंपाकच येत नसेल तर काय विलाज आहे. पिठल्या भाकरीच खाल्ल्याशिवाय विलाज नाही. पण तिला म्हणून बोलून ही उपयोग नाही. तिला काही येत नाही. म्हणून उगाच दुःख करीत बसण्यापेक्षा दररोजचं बेसन भाकर पिठलं भाकर पिठलं भाकर बेसन भाकर बेसन भाकर पिठलं भाकर पिठलं भाकर बेसन भाकर. म्हणजे दुःख करीत बसण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये समाधान लागायचं. आणि जर त्याची आठवण काढत राहिलं बाकीचे 29 दिवस विसरून जायचं. असं समजायचं आज पहिला दिवस आहे आणि पहिल्यांदा घट्ट पिठलं आपल्या समोर आलेलं आहे. महाराज इकडे या. महाराज म्हणजे त्याने सांगितलंय की उगाच पहिला विषय काढून दुःख डोक्यावर घेण्यापेक्षा वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ.
वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या प्रारब्धात जे असल ते असल, रिकामी आशा करणं हे आपल्याला काही कामाचं नाही. एक दोन गाढवं होते. एक गाढव होतं कुंभाराकडं आणि एक गाढव होतं डोंबऱ्याचा खेळ माहिती आहे ना आपल्याला, पहिलं लहानपणी यायचं आपल्या गावामध्ये. त्या डोंबऱ्याकडं एक गाढव होतं. कुंभाराच्या गाढव्यानं आपलं कुंभार मामाला माती आणून टाकायची आणि दिवसभर मोकळं चरत राहायचं. जे डोंबऱ्याकडं गाढव होतं ते आपलं त्यांचं बिराड त्याच्यावर लादायचे आणि दुसऱ्या गावाला जायचे. हे दोघंही एकाच आईचे भाऊ भाऊ होते. पण खूप दिवसानं एक जत्रा झाली आणि त्या जत्रेमध्ये ही डोंबऱ्याचा खेळ आला. कुंभार काका गाडगे घेऊन गेले. दोन्ही गाढवाची भेट झाली. कुंभार मामाचं गाढव दष्टपुष्ट होतं आणि ह्या डोंबऱ्याचं गाढव वाळून 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 गेलेलं होतं. ह्यानं विचारलं, महाराज अरे बाबा, आपण दोघं भाऊ भाऊ, मी एवढा दष्टपुष्ट, तुला काय काम असतं एवढा वाळून गेलास? त्यानं सांगितलं, काही नाही रे बाबा, मला काही काम नसतं, नुसतं या गावून त्या गावाला न्यायचं आणि दिवसभर मीही मोकळाच. म्हणले, मला उलट तुझ्यापेक्षा जास्त काम आहे. मातीचं ओझं आणायचं, कुंभार दादाला द्यायचं, मग मी दिवसभर मोकळा, तरी सुद्धा मी चांगला आहे. आणि तुला काही काम नसताना तू कसा वाळून गेला? तुला काय सांगू म्हणले, मी ज्या मालकाकडे आहे त्या मालकाला एक मुलगी आहे म्हणले, मुलगी छोटी 10 वर्षाची मुलगी म्हणले, आणि ती दोरीवर बाटली ठेवून वरी तिचं नाचकाम करते म्हणले. आणि ह्या मुलीचा बाप तिला म्हणतोय म्हणले, हे बघ गंगे, तू जर खाली पडलीस तर ह्या गाढवा सोबत तुझं लग्न लावून दे. आणि म्हणला, मी त्या आशेवर जगतोय म्हणला, गंगे कवा पडाल आणि मला कवा. म्हणजे वाहिला उद्योग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जे आपल्या प्रारब्धात असल ते आपल्याला भोगल्याशिवाय भाग नाही. पण रिकामी आशा करणं हे काही कामाचं नाही. त्या गंगेच्या आशेनं हे गाढव वाळून गेलं. तसं आपण सुद्धा रिकामे ह्या संसारातल्या आशामध्ये अडकून पडतोय. ही गंगे आम्हाला मिळेल, ह्या संसारामध्ये आम्हाला सुख मिळेल, सुख मिळेल, सुख मिळेल. पण महाराज म्हणतात, बाबा संसाराचा धंदा जन्म भरी केला, संसाराचा धंदा जन्म भरी केला, मुकी नाही आले कधी राम नाम, मुकी नाही आले कधी राम नाम. संसाराचा धंदा जन्मभर केला, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुकी नाही आले कधी राम राम, मुकी नाही आले कधी राम राम. संसाराचा धंदा जन्म भरी केला, मुखी नाही आले कधी हरिनाम. संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले राम राम. संसाराचा धंदा जन्म भरी केला, संसाराचा धंदा जन्म भरी केला, मुकी नाही आले कधी राम नाम, मुकी नाही आले कधी राम नाम. संसाराचा धंदा जन्मभर केला, संसाराचा धंदा
राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानं आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलेलं आहे त्याच परिस्थितीमध्ये राहून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. भगवंताचं मुखानं नामचिंतन करावं. आणि ह्या आपल्याला माहित आहे सुदामदेवजी 3-3, 4-4 दिवस त्यांची चूल पेटायची नाही. मुलांना खायला काही भेटायचं नाही तरी सुद्धा एकदम शांत होते. प्रशांत आत्मा जितेंद्रिया, मनामध्ये शांती होती. खाली घरी काही खायला नाही म्हणून उद्विग्न नव्हते. ठेविले अनंत तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्यांच्या चित्ताला समाधान होतं. ह्या भगवंताचं आपल्याला नामचिंतन करायचं आहे. आणि नामचिंतन करीत असताना मुखानं विठोबा रुक्माई म्हणायचं आहे. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, टाळ एकबार खाली बसा, खाली बस. मोठ्या हातावरी उभार मोठ्या असं
जाधव रे जाधव तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी तुका माने घालू दयावरी भार तुका मैने गाया दयावरी भार दयावरी भार तुकाय मैंने गाया दयावरी भार गालो दयावरी भार तुका गालो दयावरी भार प्रभु संसार देवा पाई प्रभु संसार देवा पाई देवा वचांसी वैकुंठ गुणानुवर्णुरे करोधरेर मंदिर मार्जन दिशु श्रुतींचकाराच्युत्कत द्वये. ह्या हातानं भगवंतासाठी सेवा करायची.
कुणी? अंबरीश राजानं दुपारीच आपण थोडंसं शॉर्ट सांगितलं. करल हजेर महांदे मंदिर मार्जन दिशो, एवढा अंबरीश राजा, पण देवाची सेवा स्वतःच्या हाताने करायची. त्याच्यासाठी नौकर चावकर लावले नाहीत. स्वतः तिथलं झाडून पुसून शेणानं सारवून घ्यायचं. देवाच्या नैवेद्यासाठी गहू दळायचे. दररोजचा नित्यक्रम हा अंबरीश राजाचा राहायचा. एक दिवस असेच भगवंताच्या नैवेद्यासाठी गहू दळीत असताना घामाघूम झालेले हे अंबरीश राजे, आणि भगवंताला दया आली. किती हा माझ्यामध्ये व्यस्त असतोय, किती हा माझ्यामध्ये व्यस्त असतोय. म्हणून भगवंताने ह्याला गरम होईल म्हणून वारा घालायला सुरुवात केली. थंड वारा अंबरीश राजाच्या पाठीमागून यायला लागला. पाठीमागं वळून पाहिलं तर भगवान उभे दिसतात आणि भगवान वारा घालतात. भगवंता, अहो मी तुमच्यासाठी कार्य करतो आणि तुम्ही माझ्यासाठी वारा घालता, असं करू नका. भगवंताने सांगितलं, अरे राजा, तुझ्या हाताखाली एवढे दास दासे आहेत, एवढे नौकर चाकर आहेत, तरी सुद्धा तू माझ्यासाठी एवढे कष्ट घेतोस. स्वतः सगळं देवाचं काम तू स्वतः करतोस. मग तुझा हा राज्यकारभार चालायचा कसा? म्हणून मी काय करतो, माझं सुदर्शन चक्र तुझ्या मंदिरामध्ये ठेवतो. कदाचित तुझ्या राज्यावर कधी संकट आलं तर हे सुदर्शन चक्र काम करील. म्हणजे भगवंताला काय सांगायचंय, बारे तुम्ही जर माझ्या नामामध्ये व्यस्त असाल तर मी तुमच्या कामामध्ये व्यस्त आहे. फक्त आपल्याला त्याचं नाम घ्यायचंय, आपलं सगळं काम तो करणार आहे. ह्या अंबरीश राजाचं सर्व राज्य कारभाराचं काम ते सुदर्शन चक्र पाहायला जायचं. आणि आपण पाहिलं दुपारी दुर्वास ऋषीच्या पाठीमागं ते सुदर्शन चक्र कसं लागलं. दुर्वास ऋषी पळत पळत भोले बाबाकडे गेले. भोले बाबाने सांगितलं, अरे ते सुदर्शन भोले भोले शंकर शिव शंकर, भोले भोले शंकर शिव शिव शंकर, ये तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला. भोले भोले शंकर, भोले भोले शंकर, भोले भोले शंकर, तुझ्या नामाचा चंद्र लागला, तुझ्या नामाचा चंद्र लागला. भोले भोले शंकर शिव 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 शिव, भोले भोले शंकर शिव शिव, भोले भोले शंकर शिव शिव शंकर, हे तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला. हे भोले भोले शंकर शिव शिव शंकर, भोले भोले शंकर शिव शिव शंकर, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला. तुझ्या नामाविना कर मे नाम चला, रुक गडी जाय विसर नाही पडला. तुझ्या नामाविना बद कर रुक गडी जाय विसर नाही. तुझ्या नामाविना कर मे नाम चला, रुक गडी जाय विसर नाही पडला. भोले भोले शंकर शिव 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 शंकर, भोले भोले शंकर शिव शिव शंकर, ये तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, तुझ्या नामाचा रे चंद्र. हे भोले भोले शंकर शिव शिव शंकर, भोले भोले शंकर शिव शिव शंकर, तुझ्या नामाचा रे चंद्र लागला, लागला,
ते सुदर्शन चक्र माझं नाही. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा तेही माझं नाही. विष्णू नारायणाकडे गेले आणि विष्णू नारायणाने सांगितलं बाबा अहम भक्त पराधीनो, मी भक्ताच्या अधीन आहे, मी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणजे बघा, आपण भगवंताचं नाम जर घेतलं तर भगवान सुद्धा आपल्या अधीन होतो. म्हणूनच म्हणतात भाव बरे आकरे एळवी न कळे करतळी आवळे मैसा करतळी आवळे कैसा करतळी आवळे करतळी आवळे भाव बरे आकरे एरवी न कळे करतळी आवळे कैसा पृथ्वी महाराजांना सुद्धा प्राणदाता सुतान ग्रह सपरिच्छद राज्यम बलम महिकोश इति सर्व निवेदितम. सगळं आपलं राज्य भगवंताला अर्पण केलं, पण आपण संसारी लोक फक्त माझं 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 म्हणून कबाड ओझं वाहतो आणि ह्या मायेमध्ये गुरफटून राहतो. आपला संसार आपल्याला सोडायचा नाही हो. आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे, ते कर्तव्य पार पाडायचं आहे. पण फक्त एकाच डोक्यामध्ये विचार राहू द्यायचा, भगवंता ही घर तुझं आहे, तुझ्या घरात मी राहते. भगवंता ही शेत तुझं आहे, तू मालक आहेस, मी फक्त नौकर म्हणून इथलं काम करते. असं करून बघा किती मनाला समाधान लागतं. कारण आपल्याला माहित आहे आपलं माझं म्हणलं नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहमध्ये आपण अडकत नाही. समजा एक मनुष्य बाजाराला गेला आणि बाजाराला गेल्यानंतर त्याच्याच ओळखीचा दुसरा मनुष्य त्याला दिसला. त्यानंही बाजार केला, दोघाचाही बाजार झाला. पण त्या शेजारच्या माणसानं सांगितलं बाबा थोडंसं माझं एक काम राहिलंय, ही माझी पिशवी तुमच्यापाशी ठेवतो आणि मी पटकन जाऊन येतो. आता सांगा त्या जवळ बसलेल्या माणसाला आपल्या पिशवीचा जेवढा मोह आहे तेवढा त्याला त्याच्या पिशवीचा मोह आहे का? अजिबात नाही. का? ती लोकांची आहे. म्हणून हा संसार जर आपण भगवंताचा म्हणलं तर आपल्याला मोह होणारच नाही. आपण या मोह माया जाळामध्ये अडकून राहणारच नाही. म्हणून आपला संसार कुणालाही द्यायचा नाही, आपणच करायचा आहे. पण फक्त माझं म्हणलं की ओझं व्हायला तयार झालो आपण. म्हणून ह्या भार सगळा काय करायचा आहे आपल्याला? भगवंतावर सोपवायचा आहे. ह्या संसाराचा भार सगळा देवावर सोपवायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हा सगळा संसाराचा भार देवावर वाहिलेला आहे. भाव वाहू हा संसार देवा पाय. हा भार सगळा तुकाराम महाराजांनी भगवंतावर घातलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आम्ही सदैव सुडके, आम्हाला कशाची सुद्धा गरज नाही. असाच आपण सर्वांनी तुम्हामाने सगळ्यांनी आपण भगवंतावर ह्या संसार रूपी सागराचा भार घालायचा आहे. आणि हा भवसागर तरून जाण्यासाठी भगवंताच्या नामचिंतनाची नाव आपल्या जिभेवर ठेवायची आहे. आणि सतत नामस्मरण करत त्या नावेमध्ये बसल्यानंतर हा संसाराचा भवसागर पार आपण करून भगवंतापाशी जाणार आहोत. माझे गुरुवर्य राजभाऊ महाराज सिंदगावकर यांच्या मुखामृतवाणीतून जे जे मी काही श्रवण केलेलं आहे ते तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैडा वाकड्या शब्दामध्ये. मी काय कुठल्या संस्थेत शिकलेली नाही, पण त्यांनी जसं मार्गदर्शन केलं तसं थोडं थोडं आमच्या पाटील ताईला माहिती बघा, त्यांना काळी ताईला, की आम्ही आधी 8-8 दिवस देवपूजा सुद्धा करत नव्हतो. मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. कुणाला राग आला कबूल, आवडलं घ्या, नाही आवडलं मी चालले उद्या. मी 8-8 दिवस देवपूजा करत नव्हते. एक सोमवारचा दुसऱ्या सोमवारी करायचं, ती बी मला सोमवार होता म्हणून. एकादशीला एक करायची, मग लय वेळ घासू घासू करायची. का? उपास असते, वेळ घालवायचा, चला फराळ करता येईल निवांत.
पण स्वामी समर्थाच्या सेवेला मी गेले, त्यांच्या सेवेची मला गोडी लागली आणि त्यांच्या सेवेपासून मला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली आणि तेव्हापासून देवाचा छंद लागला. स्वामीने मला आज इथपर्यंत आणून बसवलेलं आहे. या स्वामीच्या सेवेमुळं आज मी तुमच्या समोर उभा राहून बोलण्याचा प्रयत्न करते. नाहीतर खरंच तुम्ही आणखी माझ्या गल्लीतल्या कुणालाही विचारा, बऱ्याच बायका इथं माझ्या ओळखीच्या आहेत, दोघी तिघी तर आहेत, या आहेत त्या आहेत, त्यांना माहित आहे मी कुठं राहते ती सुद्धा. त्यांना सुद्धा विचारा. फक्त बायका बसवायच्या, गप्पा मारायच्या, 11ला बैठक बसली 5-6 वाजेपर्यंत तिथं, म्हणजे फक्त फालतू वाया वाचाळ, फक्त वाचाळपणा बोलायचं, व्यर्थ वाचा. पण व्यर्थ वाचा शिनवू नये, शिनवायची नाही. काय आता कळायला लागले, आता वाटतंय देवा माझे तेवढे आयुष्य जन्माचे व्यस्त गेले. पण चला 75 जरी गेले तरी 25% तर आपल्या हातात राहिले म्हणायचं आहे. त्याचं संधीचं सोनं करायचं. म्हणून तुम्ही सर्वांनी, तुम्हाला पैसा लागणार नाही, वेगळा वेळ लागणार नाही, नामात काम आणि कामात नाम, मुखानं सतत नामस्मरण करत राहावा, एवढीच माझी तुमच्या चरणी कळकळीची विनंती. दुसरं मला तुम्ही काही देऊ नका. फक्त तुमचा मन भगवंताला अर्पण करा. भगवंताला अर्पण केल्यानंतर तो जो काही आनंद आहे, तो आनंद तुम्ही कितीही काम करावं, काम केल्यासारखं सुद्धा वाटत नाही, कारण आपल्या लक्षातच राहत नाही मी काय करायले काय नाही. मग काम डबल फायदा का नाही, कामही जास्त होतं आणि नाम घेतल्यामुळं पुण्यही मिळतं. म्हणून ह्या जिभेला फक्त वळण लावायचंय आणि हे वळण पडल्याशिवाय मरताना आपल्या मुखाला नाम येणार नाही. मग आपल्याला वाटेल जाऊ द्या मरतानाच घ्यायला येईल, आजा मिळणं घेतलं नाही का शेवटी, पण तसं येईल का? अजिबात येणार नाही. त्याला आतापासून सवय लागली तर त्याला नाम येईल. अहो आपल्या मोबाईलला सुद्धा कधी बॅटरी लागते, रिचार्ज लागतो का नाही? त्याला जर बॅटरी नाही लावली चार्जिंगला तर चलेल का तो? नाही. म्हणून आपल्याला चार्ज होण्यासाठी भगवत नामाची बॅटरी आपल्या मुखावाटा आपण स्वतः करून घ्यायची. माझे गुरु राजभाऊ महाराज सिंदगावकर यांच्या कृपा आशीर्वादानं मी तर तुम्हा सर्व ह्या शिराळवासियांच्या ग्रामस्थांच्या पुढे बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे. नाव ही बालिकाच आहे म्हणून मला तुम्ही छोटं समजा, जरी एवढी उंच असली तरी छोटी समजा, तुमच्या पदरात घ्या. नाव बालिकाच आहे म्हणजे वय जरी मोठं असलं तरी लहानच समजा. चूक भूल झाली असेल तर मला माफ करा, कारण तुमचा पदर फाटल माझ्या वजन, पण माफ करा. कारण मनुष्य हा कसा आहे, चुकीचा पुतळा आहे, चूक होणारच. मी तरी काही कुठून लई स्वर्गातून पडलेली नाही. सर्वसाधारण मला नीट मराठी सुद्धा वाचता येत नाही, पण माझ्या गुरुच्या आशीर्वादानं मला संस्कृतचे श्लोक सुद्धा त्यांनी मला शिकवले. आता एक श्लोक सांगू नये तुम्हाला तरी पण मी सांगते. भूत आता फक्त तर उत्तम म्हणायचं सोडून मी तिथं वेगळंच म्हणलं. आडवं पडू एका रूम मध्ये मी हे श्लोक एक श्लोक शिकायला 2-2, 3-3 दिवस घालविले. पण माझ्या गुरु महाराजांनी एवढे कष्ट घेतले, गुरु आईनं तेवढे माझ्यासोबत बसून कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून आज ही अजान बालिका तुमच्या समोर बोलून उभा राहून बोलण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळे ज्ञान मंडळी आहेत, मोठे मंडळी आहेत, मी तुमच्या पुढे लहान आहे. पण बघा महाराजांना एकच म्हणायचंय, महाराज जसे म्हणतात ना तुकाराम महाराज, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तसं मला सुद्धा तुम्ही लहान समजून चूक भूल झाली असेल तर माफ करा आणि माझ्या सेवेला इथंच पूर्ण ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
म्हैसाळ महाराज माग देवदास महाराज आणि द्रौपद कुंडलिक महाराज आणि वैजनाथ काळे आता ह्यांना म्हणू द्या मोरे तुम्ही माग तुका मन घालू दयावरी भार 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 वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी देविले आनंदे ऐसेची राहावे देविले आनंदे ऐसेची राहावे वाहो संसार देवा पायी देवा पायी वाहो संसार देवा पायी देवा पायी देविले आनंदे दैसेची राहावी दैसेची राहावी देविले आनंदे दैसेची ठेविले अनंते ठेविले
द्यावे समाधान समाधान हे असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे जय विठ्ठल जय जय विठ्ठल